पालखी सोहळ्यादरम्यान पोलिसांनी 30 व्यक्तींना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये 4 महिलांचा देखील समावेश आहे। नेमकं काय घडलं पाहूया। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे रोखण्यासाठी गुन्हे शाखेची पथके भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिर परिसरात आणि नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिर परिसरात तैनात करण्यात आलेली होती। या मंदिराच्या परिसरामधून तसेच दर्शन रांगेमधून पोलिसांनी 30 संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेतले। कारण भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिर परिसरात एक धक्कादायक घटना घडली। गुरुवार पेठेत राहणारी एक महिला तिच्या सून मैत्रिणीसह श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी श्री पालखी विठोबा मंदिर परिसरात गेली असता यावेळी दुपारी 2:30च्या सुमारास ती दर्शन रांगेत असतानाच चोरट्यांनी हात साफ करीत त्यांच्या गळ्यातील 50,000चे सोन्याचे मंगळसूत्र चोरले। तसेच नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिर परिसरात एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील 52,000चे मंगळसूत्र हिसकावण्यात आले। ही महिला श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी गेली होती। त्यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हे मंगळसूत्र लांबवले। तर तिसरी घटना विश्रांतवाडीतील मनोरुग्णालय चौकात घडली। या ठिकाणी पालखीचे दर्शन घेत असताना येरवडा येथील नागपूर चाळ परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील 75,000चे मंगळसूत्र हिसकावण्यात आले। या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान पकडण्यात आलेल्या आरोपींकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्याकडे तपास सुरू आहे।